प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये। आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी पाठ क्रमांक 27 धाडसी झुगी या विषयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। चला मुलांनो, आता आपण हा पाठ पाहणार आहोत धाडसी झुगी। त्याच्या अगोदर आपण डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। डिजिटल स्कूल या अँड्रॉइड ॲपला प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करा, हे फ्री आहे। चला मुलांनो पाहूया। झुगी 9-10 वर्षाची मुलगी, ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत। तिचे आई बाबा शेतात काम करत। संध्याकाळ झाली, झुगी अभ्यास करत बसली होती। आता मुलांनो पहा, झुगी जी आहे ती 9-10 वर्षाची मुलगी आहे। तिचे आई बाबा शेतातील काम करत आणि झोपडीत राहत। संध्याकाळ झाली होती, झुगी अभ्यास करायला बसली होती। झोपडी बाहेर कोकरू बांधले होते। झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवले होते। आता मुलांनो, झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले होते आईने, आणि ती विहिरीवर पाणी आणायला निघून गेली। तेवढ्यात कोकड्याचा ब्या ब्या ओरडण्याचा आवाज आला। तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली। तिला एक लांडगा दिसला, तो कोकड्याकडे येत होता। झुगी घाबरली। क्षणभर तिने विचार केला, आता मी काय करू? ती झटकन झोपडीत गेली। चुलीतील जळले लाकूड घेऊन ती बाहेर आली। काय करते ती मुलगी? जलते लाकूड घेऊन ती बाहेर आली। लांडगा कोकडावर झडप घालणारच होता, इतक्यात झुगीने जलते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले। आगीला पाहून लांडगा घाबरला आणि तो पळून गेला। कोकऱ्याचा जीव वाचला। झुगी जोरजोरात ओरडू लागली। तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले। आई आली। आई कुठे गेली होती? विहिरीवर। झुगीने त्यांना घडलेले प्रसंग सांगितले की कसा लांडगा आला होता आणि तो कसा पळाला, हे सर्व तिने सांगितले। आईने तिला जवळ घेतले। बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला। झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली। गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली। शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले। तर मुलांनो पहा, झुगीचे कौतुक कुणी कुणी केले? तर झुगीचे कौतुक आई बाबांनी, सरपंचांनी, शाळेत शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी यांनी झुगीचे कौतुक केले। झुगी कुठे राहत होती? एक झोपड्यात राहत होती। त्यानंतर आई कुठे गेली होती? आई विहिरीवर गेली होती। असे काही प्रश्न आहेत मुलांनो, अतिशय सोपे प्रश्न आहेत, हे आपण लिहू शकता। तर मुलांनो, अशा वेळी आपल्याला घाबरून चालणार नाही। जसं प्रकरण झुगीने केले, आपण सुद्धा करू शकतो। चला मुलांनो, आता आपण डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करूया, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करूया। पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व विषयांचे व्हिडिओ पाहू शकता। तर मुलांनो, आता मला एक उत्तर सांगा, झुगी किती वर्षाची होती? 9-10 वर्षाची एक मुलगी होती। आणि तिचे आई बाबा कुठे राहायचे? तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत। आई बाबा काय करायचे? शेतात काम करायचे। तर संध्याकाळी झाली होती, झुगी संध्याकाळी काय करायची? अभ्यास करायची। तर मुलांनो, असे प्रश्नांचे उत्तरे आपण लिहून काढा।